झाला होता. फर्स्ट स्लिप मध्ये प्रोटेक्शन तरीके आपल्याला पाहायला मिळते. रन मिळणार नाही या बॉलवरती. 2 बॉलचा खेळ एकंदरीत झालाय. आज जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी स्मृती स्टँड त्याचबरोबर HK ग्रुप स्टँड पिंटेश गोपीनाथ भोईर कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर त्याच्या बाजूला देखील एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा मित्र परिवार स्टँड आपण पाहतोय. भरपूर स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून उभारले गेलेत आणि ते स्टँड्स आज खचाखच भरताना दिसतील यात काही शंका नाहीये. मोठ्या संख्येने प्रेक्षक राज्य या स्पर्धेला भेट देतील. युट्यूबला देखील 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत असेल. सर मॅच ऑन सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय सागर आणि सर्वेश ओपनिंग पेअरच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती किरण. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि मागच्या 2 बॉलमध्ये बॉलिंग चांगली राहिली. गोलंदाज किरणचे अनुभव चांगला आहे. घरच्या मैदानावरती खेळतायत त्याचमुळे तो देखील थाट खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. तिसरा बॉल यॉर्कर टाकलाय वेगानं टाकलाय. भरपूर वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस बॉल त्या ठिकाणी होता. प्रचंड वेग या बॉलवरती. लेंथ देखील चांगली पाहायला मिळाली. आदरणीय नरेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आग्रहाचं निमंत्रण त्यांच्यासाठी आयोजकांच्या वतीने. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले गेलेत. आता तिसरा बॉल पंचांच्या विरोधामध्ये अपील तरीकेने झाली होती. 1 रन मिळेल या बॉलवरती. लेग बाईसच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 2 रन्स स्कोरकडे लागला गेले. 4 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते किरणचं. आज जर आपण पाहिलं तर हा सामना जो सुरू आहे या ठिकाणी भारवी 11 अमरदीप टीमला मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक चरप करताना दिसतील कारण आपल्या गावचा संघ खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वेडी टायगर्स मानाची राजे वेडी. फुलटॉस बॉल स्टेप आउट करून बॅटमध्ये घेतला. या बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. एकेदिवशी संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावा झाल्यात फलकावरती 3. गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे किरणच्या माध्यमातून. हा फुलटॉस वगळता मागील जे 4 बॉल होते मागील 4ही बॉल ते नाविन्य दिसून आलंय. हा फुलटॉस स्टेप आउट करून सिंगल घेतली त्या बॉलवरती. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो किरण. अंतिम बॉल यष्टांचा वेट यष्टांवरती टार्गेट केला होता आणि ती विकेट मिळत असताना फलंदाज सागर आणि त्या विकेटचं सेलिब्रेशन. माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं चंदकनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर आदरणीय विंकुश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पहिला बॉल जर आपण पाहिला तर सिंगल घेतल्यानंतर कंटिन्युअसली त्या ठिकाणी स्ट्रगल करताना आपण पाहिलं फलंदाज सागरला पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग वरती आला आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती ती विकेट जात असताना पाहायला मिळाली. आता बॅटिंग ट्रॅक वरती यशला आपण पाहतोय. या टीमचा एक मोठा मॅच विनर आहे, फिनिशर आहे. आज या मैदानावरती जर आपण पाहिलं तर थोडंसं लवकर यावं लागलंय परंतु लवकर आल्यानंतर काम तिथे करावं लागणार आहे आपलं देखील. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये तेजसला ठिकाणी आणलं गेलंय. सेकंड ओव्हर मध्ये तेजस बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. जास्त वेळ जाणार नाही याची देखील नोंद आपण घ्यायची. टायमर देखील ऑन आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे तरीके घेतली गेली. झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे गोलंदाज किरण. ॲबिलिटी चांगली आहे त्याच्याकडे. पोटेन्शियल चांगलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा किरणने घेतला. मागील ओव्हरमध्ये एकही मोठा फटका पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खेळू दिलेला नाहीये. आता पॉवर प्ले ओपन झाल्यानंतर डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर्सला एक फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे फील्ड पोझिशन सेकंड ओव्हरमध्ये. पहिला बॉल तेजस. पहिलाच बॉल फुल टॉस होता ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. हा बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. 1 रन मिळेल या बॉलवरती. गोलंदाजी ॲक्युरेट टप्प्यावरती सुरू आहे आणि मागील 7 बॉल मध्ये
जे डेडिकेशन लेवल आपण पाहिलंय तो प्युअर कॉन्फिडन्स बॉलिंग मध्ये जाणवलाय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना आपल्या गावाचा आणि आपल्या टीमचा रुबाब दाखवायचा आहे. घरच्या मैदानावरती पाहुणा आलेला संघ त्याला कुठेतरी ते नक्कीच त्याचा पाहुणचार करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. दुसरा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. ऑफ टर्मच्या बाहेर हाफ ट्रॅकरचा वापर मैदानामध्ये झाला होता. नवीन आलेला बॅटर यश स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधामध्ये निर्धाव बॉल तरीके टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती 4. सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. तिसरा बॉल तो देखील हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शफल होऊन मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. गौतमजी भोईर सर असतील ते देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. त्यांचा देखील उल्लेख आपण करणार आहोत. चौथा बॉल हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर हाफ ट्रॅकर टाकला होता. कंटिन्युअसली 3 बॉलचे आहेत ना ते ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले गेलेत. 1 रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने स्कोर कार्ड पुढे जात असताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात फलकावरती 5. नंदू भोईर यांना आपण पाहतोय. आपलं देखील स्वागत असेल. काय झेल घेतला होता पहिल्या दिवसामध्ये, अविश्वसनीय, इनक्रेडिबल. 5 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या सेकंड ओव्हर मधील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तेजस ओव्हर दी विकेट. ड्राईव्ह चांगला केला जातोय. लॉंग ऑफला हा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. 1 रन मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 6 शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. कंटिन्युअसली ते डॉमिनेट तरीके आपल्याला पाहायला मिळालंय गोलंदाजांचं. या ओव्हर मध्ये तेजस आला, तो देखील या संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याने देखील आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचं इम्प्रेशन त्या ठिकाणी सोडलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 6. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. लक्षात घ्या येणारं जे षटक आहे ते तुम्हाला बरोबर 7 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे याची नोंद घ्या. खाडी क्रिकेटचा एक अनपेक्षित सम्राट खऱ्या अर्थानं ज्या कॅटेगरीमध्ये त्याचं नाव घेतलं जातं, ज्या कॅटेगरीमध्ये हर्षचं नाव घेतलं जातं आणि त्या कॅटेगरीमध्ये देखील रुपेश भाऊ यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल झाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. 6 रन्स स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या घरच्या मैदानावरती त्या ठिकाणी आपला रुबाब दाखवत असताना, आपली दहशत दाखवत असताना समोरच्या टीमला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. परंतु अजूनही सर्वेश मैदानावरती उभा आहे. कोणत्याही सिच्युएशनला रन्स बनवू शकतो. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलाय फर्स्ट स्लीप मध्ये. त्या ठिकाणी शतक येत असताना पाहायला मिळतात. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोर कार्डवरती लागल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. प्रत्येक फिल्डर अग्रेसिव्ह मोड मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी जाणवलाय. पहिला बॉल सिंगल येताना पाहायला मिळाली. दुसरा बॉल ऑफ्टरमध्ये शफल होऊन त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, खेचण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन कंप्लीट केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या 2 रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या देखील रन्स खूप महत्वाचे ठरतील, परंतु आता जास्त वेळ उरलेला नाहीये. येणारे 10 बॉल आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये कमीत कमी 30 रन्स इथे टार्गेट करावे लागणार आहेत, तरच एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती उभी होऊ शकते आणि वेडी टायगर्स मनाची राजे संघाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. या देखील बॉलवरती बीट केला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतो, जेव्हा जेव्हा विकेट्स येत आहेत, टाळ्यांचा जो कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड वर्ग फक्त आणि फक्त भारवी 11 अमरदीप खाडी टीमला त्या ठिकाणी चेअरअप करण्याकरिता दाखल झालाय. आज खाडी गावामधून श्री गणेश खाडी टीमला देखील आपण पाहणार आहोत. आज भारवी 11 अमरदीप खाडी टीमला देखील आपण पाहणार आहोत.
दोन संघ आज खाडी क्रिकेटमधून पुढे त्यांना पाहायला मिळतात. हा फुल टॉस फ्री होम डिलिव्हरी मिड विकेटला क्लिअर केलाय. फुल टॉस वरती फुल टोल षटकार. टॉस बॉल दिला होता, रीच मध्ये बॉल दिला होता आणि तो संघर्षाचा षटकार परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला आणि मिड विकेटला या बॉलला लॉफ्ट केलं होतं. या ओव्हरमधील पुढचा बॉल हा देखील लोवर फुल टॉस. आता आक्रमण त्या ठिकाणी गोलंदाज भावीन केलं होतं आणि इथे नक्कीच आता चान्स बनलाय. इंटरेस्टिंग आहे. विकेट किपर देखील आणि पंचने आता DRS चा वापर त्या ठिकाणी केला जातोय. ओयूटी आउट बॅटर यश तरीके तंबूच्या सराला पडत असताना बिग लॉस फॉर बॅटिंग साईड मनचराच्या वेळी संघाला एक मोठा धक्का अडकीन लागला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. ही क्वालिटी आहे सिक्स सेटर स्पोर्ट्सची आणि त्याचबरोबर कुणाल पागदरीची मास्टर माइंड ऑपरेटर कॅमेरामॅन तरीके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष चांगला कॅमेरा वर्क तरीके होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि आता रनआउटच्या माध्यमातून विकेट गेले. याच ओव्हरमध्ये यादीच्या बॉलवरती षटकार देखील आला होता आणि तदनंतर पलटवार भाऊचा मैदानामध्ये पाहायला मिळाला. आता नवीन बॅटर प्रणय शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन बंधू मैदानावरती पाहायला मिळतील. दो बाई दोनो तबाई याच पद्धतीने आता खेळ करावा लागणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील पाहायला मिळेल. 2 ओव्हर्स संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये भाऊ आले आणि मागील 5 बॉलमध्ये त्यांनी देखील इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल वरती काय घडणार. अंतिम बॉल आता तो नक्कीच महत्वाचा ठरेल. समोर फ्रेश बॅटर प्रणय शिलारला आपण पाहतोय. डावखुरचा फलंदाज मैदानावरती आलाय आपला खेळ दाखवण्याकरिता. शेवटचा बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. इंटू दी कॅप मध्ये फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. शतशक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश. बॉल सीमारेषा पार चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक दाखल होत असताना आपण पाहतोय आणि हर्ष घरत त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर केतन भोईर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक देखील एक रायझिंग स्टार आहे. येणाऱ्या काळामध्ये खडी क्रिकेटला तो देखील लीड करताना पाहायला मिळेल. केतनच्या सोबतीनं, भाऊच्या सोबतीनं, हर्षच्या सोबतीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. 19 फलकावरती शेवटच्या 6 बॉल्सचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर बरोबर वेळेवरती ती 3 षटकं कंप्लीट झाल्यात. यानंतर होणारी बॅटल ती देखील खूप महत्वाची ठरेल. शेवटच्या 6 बॉल्स खेळ बाकी आहे. येणारे 6 बॉल्स आणि आता ती 6 बॉल्सची सूत्र या ठिकाणी गोलंदाज ऋतिकच्या हातामध्ये सुपूर्द केली गेलेत. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. समोर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अक्रॉस द बॅटने बॉलला सरळ सीमारेषा पार पाठवलाय आणि सर्वेशच्या बॅट मधून धमाका षटकार.
असताना पाहायला मिळाला. फलंदाज सर्वेशच्या बॅटमधून हा क्रॅकिंग स्ट्रोक होता, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह होता, लॉफ्टी ड्राईव्ह होता आणि सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला षटकाराकरिता. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये क्लॅश ऑफ टायटन्स, एका बाजूला ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत भौमिक इलेव्हन जय महाराष्ट्र चिखलपाडा. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसामधून आपण पाहणार आहोत. धावसंख्या फलकावरती 25-25. पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाल्याच तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे भौमिक इलेव्हन जय महाराष्ट्र चिखलपाडा. क्लॅश ऑफ टायटन्स सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असलेली रायव्हलरी पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकाला होती, प्रत्येक क्रीडा प्रेमीला होती. आता पुढच्या मॅच मध्ये ती रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलचा खेळ डिग्री झाला आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज सर्वेशच्या बॅटमधून 6 बॉल्स मध्ये 11 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला ऋतिक पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक त्याला करायचं आहे मैदानामध्ये, पलटवार त्याला मैदानामध्ये करायचं आहे, मॅच मध्ये पुनरागमन त्याला करायचं आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहे. येणारे 5 बॉल, एका बाजूला रायझिंग स्टार ऑफ खाडी तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार ऑफ वेडी. मैदानावरती चांगली बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती कहाणी काय असणार आहे. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट, दुसरा बॉल ऑन साइडला पुल केलाय, हा करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला शतक देखील येतात, त्यांना बीट करून बॉल सरळ सीमारेषा पार. इट्स अ 4 रन्स चौकार. सुरू आहे. एका बाजूला सर्वेश सूत्र हातामध्ये घेत असताना दुसऱ्या बाजूला स्लॉग ओव्हर मध्ये ऋतिक आला. मागच्या 2 बॉलवरती ऋतिकचे हाफ ट्रॅकर मिड विकेटच्या बाहेर लॉंगॉनच्या बाहेर डिलिव्हर करण्यामध्ये तो या ठिकाणी सफल झालाय आणि चांगल्या पद्धतीने स्ट्रोक येताना पाहायला मिळाला सर्व्हिसच्या माध्यमातून. पहिला षटकार आपण पाहिला लॉंगॉनला डिलिव्हर केला, दुसरा चौकार जो आपण पाहिला दुसऱ्या बॉलवरती तो मिड विकेटला डिलिव्हर केला. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 29 फलकावरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. तिसरा बॉल या ओव्हर मधील. आता या बॉलवरती कमबॅक होतं, आता या बॉलवरती मागच्या 2 बॉलचं उत्तर होतं आणि ती रिव्हेंज मैदानामध्ये घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो ऋतिक. तो देखील सांगतो इट्स टाइम फॉर रिव्हेंज. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये 3 बॉल 29 फलकावरती 29 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल ओव्हर दी विकेट, चौथा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला हाफ फॉल आणि त्याला पिक केलाय आणि सरळ प्रेक्षकांसाठी इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. चार बॉल आतापर्यंत झाल्यात 35 फलकावरती. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला भौमिक इलेव्हन जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओम इलेव्हन जलसा. या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. ऋतिक या ओव्हर मध्ये थोडासा ठिकाणी महागात पडतोय. हाफ फॉल इज शॉर्ट बॉल. हे बॉल आतापर्यंत मागील 4 बॉल मध्ये यूज केले गेलेत. 5वा बॉल शॉर्ट ऑफ रेंज, आता फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ मध्ये कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुकी होत असताना पाहायला मिळाली आणि आता जीवनदान देखील मिळालंय. आता शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती चित्र काय घडणार. 37 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा नाही अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील शेवटचा बॉल थोडस कमी गतीने टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या फलकावरती 38. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मध्ये रन्स झाल्यात, भरपूर रन्स झाल्यात. 2 षटकार 1 चौकार. ऋतिक फर्स्ट डे मध्ये चांगली कामगिरी करत होता ऍज अ बॉलर मधून, परंतु आज कुठेतरी तो आत्मविश्वास दिसलेला नाहीये. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने फिरवलं होतं. या बॉलला बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाला समाप्ती देखील लागत असताना 38 फलकावरती 38 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत 39चं टार्गेट समोर ठेवलं गेलं 4 ओव्हर्स मध्ये. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला भौमिक इलेव्हन जय महाराष्ट्र चिखलपाडा. दोन्ही टीम्सचे कॅप्टन. चला टॉस साठी.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला भूमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार. दोन्ही टीम्स आपण रिपोर्टिंग करा. हॅलो हॅलो चेक. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ दनसर उत्कर्ष पाटील सर ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. हार्दिक जिकिणी सरांचा आवाज आपण ऐकत होतात पहिल्या डावामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तिथे 38 रन्स 38 धावा ह्या धावफलकावरती लागल्या. 39 धाव्यांचं हे टार्गेट आहे आणि या 39 धाव्यांच्या टार्गेटला आता इथून रनचेसला सुरुवात होईल. खारडी चषक आणि अतिशय सुंदर आजचा दिवस. या स्पर्धेतील महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला गावचा संघ आणि गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना संपूर्ण गावाचं त्यांना पाठबळ प्रत्येकाला वाटत असतं. ज्या वेळेला गावचा संघ खेळतो त्यावेळेला त्या गावाचा विजय व्हायलाच हवा आणि स्वतःच्या गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा खेळत असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की गावामध्ये आमच्याच नावे ती ट्रॉफी असावी आणि त्याच्यासाठी चाललेली भानगड सध्या आपल्याला पाहायला मिळेल. गौतमजी भोईर यांना आपण आज पाहू शकता. सन्माननीय श्रीकांतजी भोईर सर त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचा संघ निश्चित स्वरूपात पुढे जिंकलेला आहे. त्या अनुषंगाने तेही आता दाखल झाले. येणाऱ्या काळात त्यांची देखील दिवस रात्रकालीन स्पर्धा तीही आपल्याला बघायला मिळेल आणि ते श्रीकांत सर स्वतः दाखल झालेत. अनेक वर्ष समालोचन आणि त्यानंतर चांगले पंच, आता एक चांगले समाजसेवक म्हणून श्रीकांतजी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गौतम गोहिर सरांचा उल्लेख मी करत होतो. एक जबरदस्त समालोचक आणि एक जबरदस्त नेतृत्व आणि तेही पाहायला मिळतात या खारडी चषकाच्या माध्यमातून. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात सतवाई क्रिकेट क्लब प्रेझेंट खारडी चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम. एक जबरदस्त अशी महत्वाची मॅच. एका बाजूला भारवी 11 अमरदीप आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच वेडी टायगर्स, मनाचे राजे वेडी. या बॉल आपण पाहू शकता पहिल्याच बॉलवरती रनआउटची संधी. फलंदाज इथे बाद, विकेटचं पतन आणि खारडी संघासाठी इथे आपण पाहू शकाल अगदी महत्वाचा फलंदाज इथून बाद होत आहेत. रुपेशला रन आउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. पहिला धक्का डॉन.
सो मच पहिल्याच बॉलवरती विकेट बघायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपात स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं म्हणजेच क्रिकेटच्या खेळात रनआउट होणं सर्वाधिक खराब विकेट रनआउट, कारण त्यामध्ये तुम्ही तुमच्यातील संपर्क विसरता, कम्युनिकेशनची साधनं बंद करता, यस नो आणि वेट या शब्दांचा विसर पडला आणि तदनंतर फलंदाज विवेक याला बाद व्हावं लागलं आणि आता ते बाद देखील झाले. त्यांची जागा घेण्याकरिता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस यांना तेजस्वी क्रिकेट खेळून दाखवावं लागेल या मॅच मध्ये, कारण 39 धावा घरच्या संघात घरच्या मैदानात इथे मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात आणि एक महत्त्वपूर्ण सामना खेळताय आणि त्या मॅच मध्ये आता प्रत्येकाला वाटतं की विजय हा आमच्या नावी असायला हवा. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे आणि एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर भारवी 11 अमरदीप खार्डी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांच्या विपक्षात यावाला फटका खेळला चांगला क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट, पहिल्या बॉलवरती रनआउट, यावाला कॅच टेकन आणि जिथे आपण पाहतात सर्वेशने कुठली चुकी नाही केली. मनाचे राजे वेडी सध्या पहिल्या षटकात हावी झालेत. खार्डी या संघावरती गॉन. मैदानाच्या आतमध्ये अमरदीप हे सध्या दाखल झालेत स्वतः मैदानाच्या आतमध्ये ॲज अ एक्सपिरियन्स खेळाडू अनुभवाचा भंडार घेऊन दाखल झालेत मैदानाच्या आत. 39 धावा करायची आहेत या मॅच मध्ये. आदरणीय सन्मान्य श्रीयुत श्रीकांत सखाराम भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य तब्बल 10,000 रुपयाचं मंडळ त्यांचा टाळ्या वाजून जोरदार टाळ्यांनी हार्दिक आभार मानू इच्छिते. धन्यवाद, थँक्यू सो मच श्रीकांत सर. क्रिकेटवरती वेगळं प्रेम आहे त्यांचं. याही वेळेला तिसऱ्या बॉलवरती मला तरी वाटतं तिसरा देखील विकेट आहे की काय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली तर खरी, परंतु आता अमरदीप आणि एका बाजूला आपण पाहतात तेजस यांच्यामधलं पुन्हा एकदा संपर्क तुटला होता आणि चुकीच्या ठिकाणी हा रन घेण्याचा प्रयत्न बघा. ऍक्शन रिप्ले बॅट ग्राउंड होते त्यापूर्वीच फलंदाज OUT आउट. 3 बॉल आणि 3 विकेट. पहिल्या षटकात या मॅचचं गणित आता फिल्डिंग करणारा टीम मनाचा राजे वेडी हा संघ आता एक स्टेप पुढे घेत चाललाय, कारण इथे आपण पाहू शकता जे फलंदाज येतात ते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता अमरदीप देखील बाद झालेत. गॉन. तीन बॉल वरती 3 विकेट, ज्यामध्ये 2 रनआउट 1 विकेट अशी सध्या आपल्याला स्थिती बघायला मिळते. एका बाजूला भारवी 11 अमरदीप खार्डी हा संघ 39 धाव्यांचं टार्गेट ज्यावेळेला त्यांच्या समोर राहील आणि त्या धावा थोड्याशा कठीण होत चालल्यात की काय, कारण विकेट हे सलग 3 आलेत. एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्यांना बीट करत बॉल चालला फाईन लेग मध्ये. यष्टीरक्षक वेगाने पुढे आलेत. बघता बघता आपण पाहू शकता इथून जर तपासून पाहिलं तर सिंगल मिळाले आणि या सिंगलच्या साह्याने श्री गणेशा हा पाहायला मिळतो स्कोर कार्डचा होत असताना आपण पाहू शकता 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन, फार वेळानंतर ही 1 रन आली. या मॅच मध्ये 39 धावा हे टार्गेट ठेवलं आणि तदनंतर त्या टार्गेटला फेस करत असताना बॅटिंग करताना संघ थोडासा अडचणीत, परंतु मागे काय झालं याला विसरत नाविन्याने सुरुवात चांगली करावी लागेल. इथे देखील बॅटची कट शॉट थर्डमॅनला बॉल डायरेक्ट हिट. इथे देखील काय घडलंय, पंचांनी आतापर्यंत नॉट आउट हे सिग्नल तर पोहोचवलेत आणि निश्चित स्वरूपात फिल्डिंग करणारी टीम जी सध्या पाहायला मिळते मनाचे राजे वेडी अगदी आपण पाहता तयारीने आलेत. महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी कशी करावी आणि त्या सगळ्या गोष्टी तयारीने आलेत या मॅचला खेळण्याकरिता. एका बाजूला सर्वेश या मॅचला लीड करतायत, अगदी जबरदस्त एक युवा खेळाडू
आणि तो मैदानाच्या आतमध्ये सध्या या मॅचला हँडल करत असताना षटक क्रमांक पहिलं 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन आणि 3 गडी बाद अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. तुषारनं गोलंदाजी चांगली केली. आता देखील चांगला चेंडू होता. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 2 धावा 3 धक्के बाद अशी स्थिती बघायला मिळते. आणि आपण करणार आहोत. धन्यवाद उत्कर्ष सर. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी नुकताच ज्यांचं एक शुभ आगमन झालंय आदरणीय सन्माननीय श्रीकांत भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चिखलपाडा गावचे अनमोल रत्न आणि श्रीकांत भोईर साहेबांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. श्रीकांत भोईर सरांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला भूमिक 11 जयमरपडा आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार. दोन्ही कॅप्टन सर या टॉस साठी ओव्हर्स ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत शॉर्ट मध्ये. सर दोन्ही टीम चे कॅप्टन टॉस साठी या भूमिक 11 जय मास्टर चिखलपाडा आणि ओम 11 जलसार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी ओव्हर्स झाले. तत्पूर्वी आपण टॉस साठी करणार आहोत. ओम 11 जलसा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. एक चांगले पंच, एक चांगले समालोचक आणि एक मोठे समाजसेवक श्रीकांत भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. सर टॉस या ठिकाणी करतोय. एका बाजूला जयेश आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. चॉईस दिलं जाईल. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. नवनाथ या ठिकाणी कॉल करणार आहेत. खाडी असं कॉल या ठिकाणी केलाय आणि 2026 आलाय. मांडवरांना विनंती करतोय आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मंचावरती स्थान बनवायचंय. चारचा मॅच असेल. जयेश टॉस तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. मागील 2 सामन्यांमध्ये जो परफॉर्मन्स झालाय त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? नक्की. तसं बोलत नाही आता. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस डिग्री जिंकलाय तो म्हणजेच ओम 11 जलसा टीमने आणि प्रथम त्या डिग्री शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट बॉक्स मध्ये O2 कॉम्बॉक्स उत्कर्ष पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हार्दिक जिगिणी सरांचा आवाज आपण ऐकत होतात. सध्या जर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्यांचा जर विचार केला षटक क्रमांक 1 जर तपासून पाहिलं चांगलं राहिलं. प्रमोद शेडगे सरांचं देखील इथे आगमन झालंय अगदी शेवटच्या दिवसात. कालच्या दिवसात वंजारी प्रीमियर लीग आणि तदनंतर आज पुन्हा एकदा या खार्डी चषकासाठी त्यांनी वेळ दिला. बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि बॉल चालला मिड विकेटला. अगदी आपण पाहू शकाल नेत्रदीपक फटका चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6. धन्यवाद डीजे दीपेश. सध्या आपण पाहतात प्रत्येक षटकाराला पिंटू यांच्याकडनं आपण पाहतायत षटकाराकरिता 100 रुपये आलेत. पिंटू यांच्याकडनं पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड बॉल अगदी स्लॉट मध्ये आणि त्या बॉलला पाठवून दिले चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा 2 इन रो षटकार. महत्वाच्या क्षणाला आणि मोक्याच्या क्षणाला ही बॅटिंग आता होते. 3 गडी लवकर बाद झाले आणि ते 3 गडी लवकर बाद झाल्यानंतर आता फलंदाज सांगतात की आम्हाला इथून चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. आता त्या 2 बॉल षटकार आल्यानंतर हा बॉल थोडासा एक आगळा वेगळा हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो व्हाईट बॉल मिळाला. धावसंख्या फलकावरती 15. संपूर्ण खार्डीचे समर्थक सध्या या मॅच कडे बघतात आणि प्रत्येक जण बॅटिंग टीमला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट देखील करतात. पुन्हा एकदा बॉल समोर
आणि तिथून आपण पाहू शकता तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांवर काय घडलंय. षटकार आहे, आलाय षटकार. मैदानाच्या चहू बाजूने टाळ्या, मैदानाच्या चहू बाजूने शिट्या वाजतायत, कारण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या फलंदाज ऋतिक हे चार्ज झालेत. फायर, जबरदस्त बॅटिंग, आसमानी टोला. कॅच जरूर तिथे कॅरी झाला, परंतु तिथून आपण पाहू शकता सीमारेषेच्या जवळ तो पाय आणि तदनंतर फलंदाज इथे बाद होत असताना जो दाखवला ऍक्शन रिप्ले मध्ये, परंतु तदनंतर सगळ्या गोष्टी बदलल्या की बाद झालेला खेळाडू ज्यावेळेला तुम्ही कॅच कॅरी केल्या त्यावेळेला तुमचा पाय कुठे होता. या सगळ्या गोष्टी पाहताना आमचे तिथे शिस्तबद्ध प्रेक्षक होते, त्यांनी सांगितलं की तो षटकार आहे आणि फलंदाज इथून सेफ. 6 रन, सर्वेच्या विपक्षात 3रा. आणि इथून आता या मॅचचं समीकरण आता भारवी 11 अमरदीप खार्डी. काय फलंदाजी पिंटू, 600च्या स्ट्राईक रेटनं 3 चेंडू आणि 3 षटकार. जबरदस्त कडक बॅटिंग. अगदी दुपारचं सत्र आणि या रखरखत्या उन्हामध्ये गावाच्या नावासाठी आणि संघासाठी पिंटू सांगतात मैं होऊ ना. खूप चांगली बॅटिंग आणि धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती आहेत. सध्या आपण पाहू शकता सामना फसला होता, पहिल्या षटकात धावा येत नव्हत्या आणि तदनंतर पिंटू आले आणि पिंटू यांच्या बॅट मधनं जबरदस्त फलंदाजी. सर्वेश मारायचा तर टॉपच्याला, महत्वाचा खेळाडू कर्णधार त्याच्यावरती आक्रमण केलं आणि इथून आपण पाहू शकता सेलिब्रेशन क्षेत्ररक्षकाने केलं होतं. त्यावेळेला तिथे आमचे प्रेक्षक होते, त्यांनी सांगितलं की तो षटकार आहे आणि तदनंतर मग संपूर्ण खार्डी गाव डोक्यावरती घेतलं हे मैदान. पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉल चालला लांब 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 आणि खूपच लांब. षटकार 6. दादा यांच्याकडनं आपण पाहतायत 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि तदनंतर आपण पाहतायत गौतमजी भोईर यांच्याकडनं ऑनलाईन डिजिटल इंडिया 500 रुपये गुगल पे झालेले आहेत. पिंटू 1 मॅन शो, एकटा बस. सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच म्हणावं लागेल, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलंय. सन्मान्य नरेश भाऊ ग्रीन चिंबोरी सप्लाय यांच्याकडनं 200 रुपये. मालामाल. षटकार खेळलेत महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला. या षटकातील 4था षटकार. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल षटकार, तदनंतर वाईट, पुन्हा 2 षटकार. आता 2 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला पुढचं षटक हाताळण्याकरिता जर ते नाही झालं पूर्ण तर मग शेवटच्या एका षटकात तुम्हाला एक खेळाडू मध्ये देखील घ्यावा लागेल. आता सध्या शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ संपला आणि 27 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात फक्त 2 रन होते. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्यात 12. वेडी टायगर्स मनाचे राजे कंपॅरिझन आपण पाहतायत, ज्यावेळेला इथून भारवी 11 अमरदीप खार्डी 27ला 4 तर वेडी टायगर्स मनाचे राजे 6ला 1 अशी स्थिती होती, ज्यावेळेला 1.5 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला. परंतु तदनंतर पिंटू आलेत. पिंटूने 4 बॉल आणि 4 षटकार अगदी दणानून सोडलं हे मैदान. अफलातून बॅटिंग. नवनीत यांच्याकडनं हे 300 रुपये आलेत. पुन्हा एकदा खोलातला बॉल, याही बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. क्या बात है. पिंटू लेट एंट्री, ग्रेट एंट्री. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सर्वेच्या विपक्षात कर्दन काळ. नाव आहे पिंटू आणि पिंटू नावाचा दबदबा. मैदानाच्या चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन. षटकार मारून दाखवलेत भावानं. जबरदस्त बॅटिंग. 5 बॉल मध्ये 30 रन. 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय तो म्हणजेच पिंटू. या मॅच मध्ये टार्गेट होतं ते म्हणजेच 39 आणि एका बाजूला 1 मॅन शो कार्यक्रम ज्याने केला. 5 बॉल मध्ये 30 रन. सर्व्हिससाठी कायम आठवणीत राहणार हा फलंदाज, कारण खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग. आता सध्या व्ह्यूअर्स देखील वाढलेत या मॅच मध्ये, कारण खार्डीचे प्रेक्षक जे इथे येऊ शकले नाही त्यांना कळलं की पिंटू फायर झालेत. त्यांनी आपलं युट्यूब खोललं आणि तदनंतर युट्यूबला जाऊन आता पिंटूचे बॅटिंगचा आनंद घेतात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्यात 6. मनगटाच्या साह्यानं काय क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 28 सेकंदाचा अवधी आहे तुम्हाला हे षटक संपूर्ण करण्याकरता. म्हणजेच शेवटच्या षटकात आता एक खेळाडू मध्ये येण्याची शक्यता दाट दिसते. भारत फोटोग्राफर यांच्याकडनं आपण पाहतात पिंटू यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज.
काय फलंदाजी केली, कायम स्मरणात राहील. खार्डी चषकात ज्या ज्या वेळेला पिंटू या मैदानाकडे पाहतील त्यावेळेला दर्शवतील की यस इथेच मी चांगली फलंदाजी केली होती. ऑन द टोस आले, बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. आता बॉल आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये रन करायच्यात 6. मैदानाच्या चहू बाजूला फक्त एकच नाव पिंटू. जबरदस्त बॅटिंग, गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्या षटकात अगदी मागे घेऊन आले. 5 बॉल मध्ये 30 रन, कडक इनिंग, झंझावती खेळी. षटकातील पुढचा बॉल, इथे देखील फटका खेळला. बॉल चालला फाईन लेग मधनं सीमारेषेच्या बाहेर आणि इथून आपण पाहू शकता आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतो 37. अवघ्या 2 धाव्यांची गरज. कशासाठी? ओव्हरस्टेपिंग साठी. पंचांनी दर्शविलं. अच्छा, बॅट्समन जर क्रीजच्या मागे आला असेल तर सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. नितेश कदम सर आहेत. आज चौकार आलाय. जर तिथून फलंदाज योग्य तो फटका नाही सजला असेल तर मग इथून त्या धावा तुमच्या मायनस होतील. फेअर हा चौकार असेल आणि धावसंख्या आता 4 न फ्लाय होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 रन्स. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 2. षटकातील पुढचा बॉल, इथे देखील आपण पाहतात कडे कडे स्ट्रोक खेळायचा होता. पिंटू दर्शवतात की सिंगल इथून कसाही मिळू शकतो आपल्याला. भलं मोठं मैदान, फक्त बॉलला घ्यायचं बॅटवरती आणि ते नाही करू शकले. बघा, पदलालित्य काम नाही केलं आणि त्यानंतर मुख्य खेळपट्टीवरती शरणागती पत्करावी लागली गोलंदाजाच्या पुढे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये रन करायच्या 2. पिंटू यांनी मन जिंकली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता मोठा. डॉट बॉल येतोय. 2 धाव्यांसाठी आता झगडावं लागतं. प्रणाली रुपेश भोईर मॅडमांच्या माध्यमातून पिंटूसाठी 500 रुपये आलेत आणि भारत गोपीनाथ पाटील फोटोग्राफर यांच्याकडनं पिंटूसाठी 500 रुपये. हे आज 5 षटकार नाही तर खऱ्या अर्थानं आपण पाहतात संपूर्ण ही एक चांगल्या पद्धतीनं खेळाडू जे आहेत त्यांना विनंती आहे सगळ्यांनी आपण डगआउट मध्ये बसा. तुमच्यासाठी खेळाडू कक्ष आहे. पुन्हा एकदा इथे षटकार मारले त्याच्यासाठी पिंटू यांना कोणाकडनं? मिलिंद भोई सर्वांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आले 200 रुपयाचं. धन्यवाद. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायच्या 2. माला माल. 5 षटकार आणि 5 षटकांची किंमत फार मोठी झाली आता आणि महत्वाची होती. गावाचं क्रिकेट, गावाच्या क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने ते महत्वाचे षटकार होते पिंटू यांचे. मन जिंकणारी फलंदाजी. आता इथे देखील आपण पाहतात या फलंदाज तेजस याला फारसा चेंडू नाही कळला. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 2. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला महत्वाचा खेळाडू पिंटू असेल परंतु 6 बॉल 2. इथून गोलंदाजानं जर पिंटूची विकेट मिळवली तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल आणि सध्या तो ट्विस्ट वाढला जाईल का तो शेवटच्या षटकात ज्या वाला खेळायला सुरुवात होईल आणि पिंटू यांचा जर मासा तुम्ही गळाला लावला तर मग मॅच मध्ये मजा येईल. सो मच. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. सन्मान्य श्रीकांतजी भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाचं म्हणजे त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलं. मनपूर्वक धन्यवाद. 3200 रुपये आणि 5 षटकार. बघा इथून 2200 कॅश मध्ये जमा आहेत. 1000 रुपये गुगल पे झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं आज ते सांगतील की पैसा वसूल. रविवार गाजवला पिंटूबाईंनी. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 2. गोलंदाजी मार्क वरती आहेत सागर. 5 बॉल 5 षटकार तर त्यांनी खेळलेत. हा जर षटकार आला तर 6 बॉल 6 होतील का? युवराज सिंगची आठवण होईल, कारण पोलाड यांची आठवण होईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात हर्षल गिब्स यांची आठवण होईल. पाहूया आता पिंटू काय करतात. इथून सिंगल डबल या खेळाला प्राधान्य देतील की मग मोठ्या फटक्याने या मॅचला संपवण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यांनी जर पिंटूची विकेट घेतली मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट वाढेल. षटकातील पहिला बॉल गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला फील्ड करतील. तुर्ताचा आपण पाहू शकता. आता प्रयत्न केलाय रन दुसरीचा आणि इथून 2 रन विजयाच्या पिंटूच्या बॅट मधनं आलेत आणि इथून आपण रनआउट झालेत तिथे जिथे आपण पाहू शकता सेलिब्रेशन जरूर झालं होतं परंतु शेवटच्या क्षणाला दर्शवलं पंचांनी की तो फलंदाज बाद आहे. आता स्कोर आर लेवल. बघा ऍक्शन रिप्ले घडलंय काय जिथून आपण पाहू शकता
रनआउटची संधी कशी बनली, डायरेक्ट हिट सर्वेशने तिथे केलाय आणि तदनंतर फलंदाज इथे बाद झालेत. चिन्मय शेवटचा एक रन देखील पिंटू यांच्याच बॅटमधनं येईल आणि तो मान त्यांनी मिळवला. खऱ्या अर्थाने लढले या मॅच मध्ये. सुरुवातीच्याच काळाला 3 धक्के, रनआउट मध्ये 2 खेळाडू बाद, 1 खेळाडू कॅच मध्ये बाद झाला आणि तदनंतर पिंटू दाखल झाले. दाखल झाल्यानंतर कोणाला वाटलं नव्हतं की सामना एवढा लवकर क्लोज करतील, ना भूतो ना भविष्यती अशी खेळी त्यांनी साकारली. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचंय, तो म्हणजेच या मॅचला जिंकण्याकरिता एक. पिंटू तयार, स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज दूरवाल्या एंडला पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला देखील आपण बादात फटका खेळला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स न चौकार आणि पिंटू या मॅचचे ठरलेत केंद्रबिंदू, ज्यांनी मन जिंकणारी खेळी केली आणि या इनिंग साठी हे खार्डीकरांचा हा जल्लोष आहे. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट पिंटू, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि इथून विजयाचा शिक्का मुहूर्त केला. अभिनंदन पिंटू, चांगलं क्रिकेट तुमच्या बॅटमधनं बघायला मिळालं आणि हे गावाचं प्रेम आहे. तुम्ही गावासाठी लढलात, गावाच्या नावासाठी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि हे आता इथून आपण पाहू शकाल त्यांना अगदी खांद्यावरती घेतलंय. याच्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागतो, तुम्हाला ते कमवावं लागतं. सहज नाही तुम्हाला कोणी डोक्यावरती घेणार, तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याच्या प्रती ते टॅलेंट दाखवावं लागतं आणि सध्या ते पिंटू पाहायला मिळत आहेत. मिलिंद भोईर यांच्याकडनं देखील आपण पाहतात मॅच विन केली, त्याच्यासाठी आणखीन 100 रुपये आहेत. 3300 झाले या इनिंग साठी. गोपीनाथ भोईर पिंटू साठी आणखीन हे 200 रुपये दिलेत. जबरदस्त क्रिकेट, थँक्यू गोपीनाथजी भोईर सर. मॅन ऑफ द मॅच